अर्थ म्हणजे पैसा. अर्थ असेल तर काम पूर्ण होतो, पण अर्थ कसा मिळवावा हे सुद्धा कोण सांगतं? हे धर्म सांगतो. म्हणजे धर्मावर ह्या दोन जबाबदाऱ्या आहेत. काम कसा असावा हे धर्माने ठरवायचं आणि अर्थ कसा मिळवावा हे धर्माने ठरवायचं. आता फक्त अर्थ कसा मिळवावा हे धर्माने ठरवून चालत नाही, मिळवलेल्या अर्थाचा विनियोग कसा करायचा हे सुद्धा फार महत्त्वाचं. तो करणं म्हणजेच काम कसा असावा. कारण समाजात अडचण आहे काही लोकांची, कशी की सरळ मार्गानेच पैसा मिळवतात ते, कारण आडव्यात शिरून पैसा मिळवण्याची यंत्रणा त्यांच्याकडे नसते, तेवढं धाडस नसतं, म्हणून ते मिळवत नाही, म्हणून ते सरळ मार्गाने मिळवतात. पण सरळ मार्गाने मिळवलेला सरळ मार्गानेच खर्च करतात असं नाही, तो कुठे घालतात. म्हणून जोडोनी धन न घाली माती, संत वृंदे पूजन येते, ही सुद्धा दुसरी बाजू. हे कोण सांगतं? हे धर्म सांगतं. आता प्रवास लक्षात आला. पहिली गोष्ट काम, दुसरी अर्थ. ह्या दोघांना नियंत्रित ठेवणारा काम आहे, धर्म आहे. आणि मग धर्मानं काम आणि अर्थ यांना नियंत्रित ठेवून प्रवास पूर्ण केला की मग जीवाच्या मोक्ष स्वरूपाच्या प्राप्तीकरता किंवा परिचयाकरता जीवाला कुठल्याही पद्धतीचा अडथळा नाही. मध्ये धर्म आहे, खाली काम आणि अर्थ आहे आणि पुढे मोक्ष आहे. पण पुढची अडचण अशी आहे, धर्मानं काम आणि अर्थ हा विहित असावा, निषिद्ध नसावा हे ठरवायचे. पण नेमका धर्म म्हणजे काय याचाच उलगडा सामान्य माणसाला होत नाही. सामान्याला होत नाही सोडा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, येत मोहिलेगा क्रांतदर्शी. क्रांतदर्शी असणाऱ्या महापुरुषांना सुद्धा प्रश्न पडला की धर्म कशाला म्हणावा, अधर्म कशाला. साधं उदाहरण देतो मी, मला प्रस्तावना लांबती याची जाणीव आहे, पण ऐकता, जेवढं ऐकताय तेवढं तुम्ही सांगतो. धर्म कशाला म्हणावं, अधर्म कशाला म्हणावं बऱ्याच वेळेला कळत नाही. काय होतं, अनेकदा अडचण अशी होते, आपण ज्याला धर्म म्हणतो तर तो अधर्म असतो, आणि आपण ज्याला अधर्म म्हणत होतो तोच धर्म होऊन बसलेला असतो. उदाहरण अनेक वेळेला आपण ऐकलेलं असेल, नसेल तर पहिल्यांदा ऐका. ते एक उदाहरण असं सांगितलं की एक कोणीतरी संन्याशी, संन्याशामध्ये दोन पद्धती असतात. एक क्षेत्र संन्याशी, त्या ठरलेल्या क्षेत्राची सीमा न ओलांडता तिथंच राहायचं. आणि परिव्राजक असणारा जो वर्ग असतो तो त्यांनी सतत फिरत राहायचं असतं, एका गावात 3 दिवसापेक्षा जास्त मुक्काम नाही करायचं. तर असा एक संन्यासी तो सतत फिरत होता, देशभर त्याचं ते भ्रमण होतं. पहाटे उठावं आणि ऊन पडण्याच्या अगोदर जेवढं जमेल तेवढं अंतर पायी कापावं, हा त्याचा नित्यनेम होता. पहाटे उठून तो बरंचसं अंतर चालला, काही वेळानंतर ऊन व्हायला लागलं, आता कुठेतरी विश्रांती करावी म्हणून त्यानं थांबायचं ठरवलं. योगायोगानं बाजूला एक गाव होतं, त्या गावाच्या बाजूनं जाणाऱ्या रस्त्याच्या लगत एक प्राचीन असणारं काही वडाचं झाड होतं. त्या झाडाला त्या गावकऱ्यांनी एक कठडा बांधलेला होता, पार बांधला होता, आणि त्या पारावरती त्याने ऊन संपेपर्यंत दुपार घालवण्याकरता थांबण्याचा निश्चय केला आणि तो तिथं बसला. आता बराच वेळ तो चालून आलेला होता, त्याने पाय पसरले, त्या झाडाच्या खोडाला टेकून तो बसला. गार सावली होती, त्या सावलीमध्ये कधी त्याला झोप लागली समजलंच नाही. कधीतरी त्या रस्त्यानं माणसांची ये जा होती, कमी वर्दळीचा रस्ता होता. काही वेळानंतर त्या गावातला एक सत्पुरुष, जे अंतकरणामध्ये सत्पुरुषांविषयी सद्भावना असणारा एक सात्विक माणूस तिथून चालला. त्याने पाहिलं पारावर कोणीतरी संन्याशी आहे म्हणून तो वरती गेला आणि त्याचं दर्शन घेण्याकरता खाली वाकला. त्याच्या लक्षात आलं याला झोप लागलेली, झोप नको मोडायला. पसरलेल्या पायांचं दर्शन करत असताना त्याच्या ध्यानात आलं की या महात्म्याच्या पायाच्या अंगठ्याला एक छोटीशी जखम झालेली, काहीतरी ठेस लागली, आणि याच्यावर काही उपचार केलेले दिसत नाही. ती जखम काही स्वच्छ नाही, मातीनं ते सगळं झालेलं दिसते. मग चला, तो पटकन घरी गेला आणि घरातून त्याने वाटीमध्ये थोडंसं तेल आणलं, ते तेल त्या जखमेवरती टाकलं. मला सांगा, त्या महात्म्याच्या पायाला झालेल्या जखमेवरती ती बरी व्हावी याकरता औषधाच्या रूपानं तेल टाकणं, ह्याला तुम्ही धर्म म्हणणार का अधर्म म्हणणार? धर्मच म्हणणार. पापाची गोष्ट आहे का पुण्याची? पुण्याचीच गोष्ट आहे. पण परिणाम असा झाला, त्या तेलाच्या वासामुळं तिथं काही मुंग्या आल्या आणि त्या मुंग्या ती जखम टोकरायला लागल्या. त्या मुंग्या तिथं जमा होईपर्यंत तिथं दुसरा प्रकार घडला. त्या गावातली काही 4-2 मुलं, त्यांनी कुठून तरी ऊस आणला होता. कुठून आणला होता मला नका विचार. आणि तो ऊस त्यांना खायचा होता. आता ऊस खाण्याची पद्धत माणसाची वेगळी असते, म्हशीची वेगळी असते. माणसाला त्याचा रस घ्यायचा आणि चुया फेकून द्यायचं, कुठं खायचा ऊस. म्हणून त्यांनी ते ठरवलं, चला पारावरती बसून तिथे ऊस खाऊ, वडाच्या झाडाखाली गप्पा करत बसू. म्हणून ती 4-2 मुलं तिथं आली. पण तिथं येऊन ते पाहतात तर आपल्या अगोदर हा महात्मा इथे संन्याशी बसलेला आहे. आता त्यांना ते चिड आला. काय त्याला रंगून सांगितलं असतं, पण माझ्याकडे वेळ कमी. एखाद्या झाडाखाली आपण बसण्याकरता जावं
आणि तिथं बसण्याला जागा नसावी तेव्हा काय चिडचिड होते हे वारीत चालणाऱ्या माणसांना जरा चांगलं कळेल. आणि त्याची दोन कारणे, त्यातल्या एका कारणासाठी तुम्ही गुपचीप फसून घ्या, मला विचारू नका. तशी चिडचिड त्या पोरांची झाली की काय आपण इथं आलो ना, आपल्या अगोदर हा इथं बसलेला आहे म्हणून मग आता ती चिडचिड व्यक्त करण्याकरता ती पोरं पाराच्या बाजूला उभी राहिली. त्यातल्या कोणीतरी ती उसाची सुई चोलली, अशी चावली आणि ती कुठेतरी फेकून देण्याच्या ऐवजी त्याने अशी फेकून त्या संन्याशाला मारली. तर एकानं फेकून मारली, काय असतं झुंडीला अक्कल नसते स्वतःला, हे लक्षात घ्या. झुंडीचं एक वेगळं मानसशास्त्र आहे. एकटा माणूस शिस्तीत राहतो पण तो गर्दीत आला की तो बेशिस्त वागतो. मग काय सगळेच करतात, जाऊ दे आपण तरी काय. आणि म्हणून मग ते एकानं सुई फेकून मारली की बाकीच्यांनी फेकून मारल्या. करता करता त्या 4-2 जणांनी सुया फेकून मारल्या, त्याचा त्या सुयांचा एक ढीक तिथे जमा झाला. आता मला सांगा, कुणालाही, संन्याशाला तर नाहीच पण कुणालाही, लहान लेकराला का होईना अशी उष्टी सुई फेकून मारणं चांगलं आहे का हो? पाप आहे का पुण्य आहे? धर्म आहे का अधर्म आहे? अधर्मच आहे. संन्याशाला मारणं तर त्याच्यावर अधर्म. देवा संत वृंद नमस्कारीचे का घडे तरी पूजीचे, हे वाचून केवी निंदीचे सोये वाचा, असा तो प्रकार आहे. तुम्ही त्याला अधर्म म्हणताय पण परिणाम आहे का? ज्याने धर्म करून जखमेवर तेल टाकलं होतं त्याचा परिणाम तिथं मुंगी आल्या होत्या. पुण्याची नावे पाप जोडली असं झालं होतं. आणि चुया फेकून मारणं हा अधर्म होता, पण त्या अधर्माचा परिणाम असा झाला, चुयांवरच्या उसाच्या रसाच्या गोडींनी जखमेवरच्या मुंग्या सगळ्या इकडे आल्या. विठ्ठल म्हणून कशाला आम्ही म्हणतो आमच्या बुद्धीनं हा धर्म आहे, तो असतो अधर्म. आम्ही एखाद्या वेळेला म्हणतो हा अधर्म आहे, तो असतो धर्म. आणि ही अडचण तुमची माझी असं नाही, तुकोबरायांच्या पुढे अडचण आहे. ते देवाला म्हणतात धर्माची तू मूर्ती. कशाला म्हणावं अधर्म कशाला म्हणावं आम्हाला समजत नाही. ते कुणाला समजतं? तुला समजतं, कारण तू कोण आहे? धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, हे तुझ्या हातात असल्यामुळे देवा कृपा कर आणि मला सोडव. मज सोड वेदा तारा, कर्मापासून दुस्तरा. आमचा धर्म काय अधर्म काय हे आम्हाला कळत नाही, तू सोडव. अशी करुणा कोणाला भाकायची? तर धर्ममूर्ती असणाऱ्या देवाला भाकायची. त्याला ती करुणा भाकली तर काय होईल? हा जो प्रवास होता की आधी काम आणि मग अर्थ, मग त्याच्यावर नियंत्रण धर्माचं आणि मग मोक्षाचा रस्ता सुखकर, ह्या सगळ्या एवढ्या विस्तारित परंपरेनं जाण्यापेक्षा त्या धर्ममूर्ती असणाऱ्या देवानं जर कृपा केली, पाप पुण्याची आपली सूत्र त्याच्या हातात असतील, तर पूर्वीच्या असणाऱ्या ह्या 3 पुरुषार्थांसह चतुर्विध असणाऱ्या मोक्षाचाही लाभ अत्यंत विनासायास त्या भगवत भक्ताच्या किंवा त्या साधकाच्या जीवनात होईल. पण असा क्षण आपल्या जीवनात येण्याकरिता जर त्या देवाच्या दारात आपण उभं राहिलो तर त्याचं सामर्थ्य काय असतं हे सामर्थ्य. देवाची
मुखे म्हणा देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. क्षणभर जर त्या देवाच्या दारात उभं राहिलं तर धर्म अर्थ आणि काम यांचा तर प्रवास सुखकर होईल. पण मोक्ष कसा? चारी मुक्ती सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या चतुर्विध मुक्तीचा लाभ होईल. कधी? देवाच्या दारात. किती? फक्त क्षणभराचं हे सामर्थ्य. आता याचा अर्थ फक्त क्षणभरच देवाच्या दारात उभं राहायचं असा नाही. क्षणभरात तुम्हाला या चतुर्विध मुक्तींचा लाभ होईल, पण असा क्षण जीवनात येण्याकरता कोट्यवधी क्षण त्याच्या दारात उभं राहावं लागेल. आणि काय होईल? त्याने मुक्तीचारी साधी आहे. आता काय चारी मुक्ती त्याला साधल्या किंवा प्राप्त झाल्या असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तर मुळात देवाच्या दारात उभं राहायचंय कशा करता हा एक प्रश्न. त्याच्या दारात उभं राहिल्यानंतर चार मुक्तींचा लाभ झाला हे माऊलींनी सांगितलं. पण मुक्ती करता दारात उभं राहायचंय का? त्याचं उत्तर वारकऱ्याचं नाही असे. कारण काय? हे बघा, मुक्ती करता दारात उभं राहायचं नाही, पण मुक्ती इथं मिळाली आहे. कारण वारकऱ्यानं प्रयत्न केले देवाच्या दारात जाण्याकरता उभं राहण्याकरता, तर ते मोक्षाकरता नाहीच. पण प्रयत्न न करताही काही मिळालं. कारण काय असतं, जेव्हा कुठल्याही एखाद्या कामात आपण प्रवृत्त होतो, ते काम ज्या कारणासाठी करायचं त्याला प्रयोजन असं म्हणतात. त्याची दोन पद्धती. एक असं त्याचं मुख्य प्रयोजन आणि दुसरं असतं अवांतर प्रयोजन. हे सर्वांना ज्ञात आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं एक मुख्य आणि दुसरं अवांतर प्रयोजन. कुठे? साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. खिशात जर पेन असेल आपल्या, त्याचं प्रयोजन म्हणजे मुख्य काम काय? पेनचं लिहिण्याकरता हे त्याचं मुख्य प्रयोजन आहे. पण एखाद्या वेळेला कानामध्ये जरा गुदगुद व्हायला लागलं तर त्याच पेनला काढलं जातं आणि त्याच्या ती कान टोकरणी केली जाते. आता पेन त्यासाठी निर्माण झालाय का? नाही, पण त्याचा उपयोग केला जातो तसा. म्हणजे लिहिणं हा त्याचा मुख्य प्रयोजन आहे आणि त्याचं अवांतर प्रयोजन म्हणजे ते. आणि अवांतर प्रयोजन त्याला म्हणतात की ज्याच्या करता काही सायास न करता जे मिळालं जातं त्याला अवांतर प्रयोजन म्हणायचं. मला आता हे दोन्ही मध्येच का काढलं त्याचं कारण सांगतो. तो सायास न करता जे प्राप्त होतं हा विचार त्या अवांतर प्रयोजनाचा. देवाच्या दारात उभं राहिल्यानंतर मुक्ती प्राप्त होते. मुक्ती प्राप्त करणं हे मुख्य प्रयोजनच नाही, ते अवांतर प्रयोजन. मग देवाच्या दारात उभं राहायचं कशा करता? देवाच्या दारात उभं राहून मुक्ती करता नाही उभं राहायचं तर नाही राहायचं. ज्ञानेश्वर महाराजांना ते आवडत नाही. माझा अजिबात अधिकार नाही, ऐका. मी फक्त माऊलींच्या भाषेचा अनुवाद करतोय. जर देवाच्या दारात कुणी मोक्षाकरता उभं राहत असेल, म्हणजे समोर आलेल्या मोक्षाला लाथा मारणारी परंपरा आहे वारकरी संतांची. मोक्ष सुखा हानू लाथा किंवा मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी हरिनाम कीर्तन देवाचे पूजन. देवा पुन्हा पुन्हा ह्या तुझ्या भक्ती करता, वाढी करता, नामस्मरणा करता, भजना करता, कीर्तना करता पुन्हा पुन्हा जन्माला यायचंय. हा मध्ये मोक्षाचा अडथळा नको सार बाजूला. मोक्षाला नाकारणारी आमची पद्धत. पण काही जण असे की ते ह्या जगात जन्माला आले घाबरले आणि त्यांनी ठरवलं पुन्हा नाही रे बाबा जन्माला यायचं. पै भव स्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना ओळखले पुढती नयो या निघाले पैजा जे. त्यांनी पैज घेतली आणि पुन्हा इथं जन्माला यायचंच नाही असं ठरलं. आणि दोन कारणं त्यांनी रंगवली आपल्याच पद्धतीनं. त्यांचा एक विचार आहे स्वतंत्र. असा विचार आहे की त्यांनी देवाला अशी करुणा भाकली, देवा हे जग म्हणजे एक रंगमंच आहे, त्या रंगमंचावरती तू आम्हाला जन्मायला घातलं म्हणजे नाचायला पाठवलंस. आता एक काम कर देवा, माझं नाचणं तुला आवडलं असलं तर मला बक्षीस दे आणि माझं नाचणं आवडलं नसलं तर मला शिक्षा दे. कुठली?
जर माझं नाचणं तुला आवडलं असेल तर हा चांगला नाचतोय, बस झालं एकदा नाचून, पुन्हा मला नाचायला पाठवू नको, हे बक्षीस दे. आणि जर नाचणं आवडलं नसेल तर याला काही नीट नाचता येत नाही म्हणून नाचायलाच पाठवायला नको, अशी शिक्षा दे. पण हा विचार कोणाचा आहे? ज्यांना जन्माला यायचं नाही त्यांचा. म्हणजे नाचणं आवडलं आणि नाही आवडलं तरी आम्हाला बक्षीस किंवा शिक्षा द्यायचा सरळ अर्थ मोक्ष दे. आणि म्हणून देवाच्या दारात जर मोक्षाकरता कोणी बसलेला असेल त्यांच्याविषयी ज्ञानेश्वर महाराजांची काय भूमिका आहे पहा. 6व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज अशा मोक्षाची इच्छा धरून देवाच्या दारात बसणाऱ्यांना भिकारी म्हटले. सहजासहजी माऊली कोणाचा द्वेष करत नाहीत आणि कोणाला टाकून बोलत नाहीत, पण ज्यांना कोणाला बोलतात तर त्यापैकी देवाच्या दारात मोक्षाकरता बसणाऱ्यांना ज्ञानेश्वर महाराज टाकून बोलले. काय बोलले? प्रसंग असा आहे तिथं, अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचं देव आणि भक्ताचा संवाद चालू आहे. आणि त्या देव भक्ताच्या चांगल्या चाललेल्या संवादात मध्येच श्रीकृष्णाला एक भीती वाटली. ती भीती ज्ञानोबरांनी रंगवली. भीती अशी वाटली की अर्जुना, तू भक्त आहेस, मी देव आहे ना, आपलं हे जे नातं आहे सख्यत्वाचं, प्रेमाचं, त्या चांगल्या चाललेल्या प्रेमाला कधीतरी प्रेमाला मध्येच कोणाची तरी दृष्ट लागते आणि ते सगळं भांडा फोड होतं. दृष्ट लागण्याची शक्यता आहे. कोणाची दृष्ट लागेल? देवाच्या भाषेचा अनुवाद करताना ज्ञानोबराय सांगतात, देवाच्या दारात मोक्षाच्या इच्छेनं बसलेले जे भिकारी आहेत तर त्या भिकाऱ्यांची दृष्ट हे आपल्या देवभक्ताच्या संवादाला लागेल. जया सोहंभाव टकू मोक्ष सुखा लागो निरंको, जने तयाचे धिटीचा कळंकू लागेल तुझिया प्रेमा. माझा मुद्दा इथे, देवाच्या दारात मोक्षाकरता जर कोणी उभा राहत असेल तर ज्ञानेश्वर महाराज त्याला भिकारी म्हणतात. आम्ही भिकारी नाही, मग तरी आम्हाला मोक्ष का मिळाला? तो विना सायास मिळाला, त्याकरता आम्ही सायास केले नाहीत म्हणून तिथलं पद आहे, तेने मुक्तिचारी साधियेल्या. साधियेल्या शब्दाला अर्थ आहे साधलं. का? आवर्जून प्रयत्न केले नाही, फुकटात मिळणं त्याला आपण म्हणतो साधलं. उदाहरण सांगू का याला? संदर्भ वेगळा आहे पण ज्ञानेश्वर महाराजांचंच उदाहरण आहे. एखादं झाड आहे आणि ते मोठं झालेलं झाड आहे, त्या एक झाडाला जेव्हा आपल्याला पाणी द्यायचंय, सगळी जागी माणसेत म्हणून मी प्रश्न विचारतो, 25-30 फूट उंचीच्या झाडाला पाणी द्यायचंय तेव्हा त्या झाडाचं प्रत्येक पान, फांदी, खोड पाण्यात बुडालं पाहिजे ना? होय का नाही? बरं, नव्या मुंबईत आहे म्हणून होय, तिकडे एखादा म्हणला असता होय. सर्व अवयवाला पाणी मिळालं पाहिजे, पण ते पाणी कुठं द्यायचंय? मुळाला पाणी दिलं की अगा वृक्षाशी पाताळी जळ सापडे, मुळी ते शाखाच्या बाहळी बाहेर दिसे, किंवा मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषती. मुळाला पाणी दिलं की सर्व अवयवांना जातं, पण मुळाला पाणी देण्याकरता पाणी कुठं द्यावं लागतं? त्या खोडाच्या भोवती काय करावं लागतं? एक मातीचं आळं केलं जातं आणि त्या आळ्यात पाणी सोडलं की त्या वाढत जातं. आता माझा पुढचा प्रश्न आहे, कल्पना करा एखादं आंब्याचं झाड आहे, आता ते सीझन जवळ आलंय म्हणून त्याचंच वर्णन करू आपण. काय करणार? त्या आंब्याच्या झाडाला आळं केले, त्या आळ्यात तुम्ही पाणी सोडले. पाणी कोणाला दिले तुम्ही? आंब्याला दिले. पण फक्त एकटा आंबाच त्या पाण्याचा उपभोग घेतो का? मग त्या आळ्यामध्ये उगवलेलं गवत, त्या गवताला सुद्धा त्या पाण्याचा लाभ होतो. तुम्ही पाणी गवताला दिले का? नाही, पाणी आंब्याला दिलं, पण गवताचं आयतं साधलं. ज्ञानेश्वर महाराज सांग, पाणी मुद्दल झाडा जाये तृणाते प्रसंगेची जी, मुद्दल पाणी त्या झाडाला जाते, पण त्या गवताचं जसं आयतं साधतं. आम्ही क्षणभर देवाच्या दारात यासाठी उभं राहिलो होतो, देवाची आचाडे अळवावे देवा. देवाच्या सावडीनं देवा करता त्याला अळवण्याकरता उभं राहिलो, पण आयता मोक्ष मिळाला. मिळालेला कधी आमच्या पदरात घ्यायचा आणि कधी नाही ते आम्ही ठरवू. मोक्षाची सोडी बांधी करी कैवल्याचा अधिकारी हे आम्ही ठरवू म्हणून तेने मुक्तिचारी साधी येल्या. पण कधी क्षणभर देवाच्या दारात उभं राहिलं की पण हा देव म्हणजे कोण? अगदी थोडक्यात सांगतो मी. देवाचा विचार करायचा झाला तर देव ह्या विषयाची चर्चा तशी प्रलयाच्या अंतापर्यंत होणारी आहे आणि त्याला ते अनेक धागे आहेत, काही सांगता येत नाही. म्हणजे ते मुळात देवाचं अस्तित्व आणि ते त्याच्यावरच एक चर्चेचा भाग आहे. काही जगात एक वर्ग असा आहे, तो त्याची श्रद्धा आहे, कुठंतरी कशाला तरी तो देव मानतो. दुसऱ्याचं एक ठरलं की देव नावाची काही संकल्पनाच नाही, पण मध्ये एक वर्ग असा आहे, त्याला कीर्तनाला आलं की असं वाटतं देव असेल, आणि एखाद्या बुद्धिवाद्याचं व्याख्यान ऐकलं की त्याला वाटतं हे काही नाही, पण काय करावं ते असं भ्रमात असं. ते आता गंमत सांगतात पुण्यातली एक कोणातरी साहित्यिक महोदयाची, ते रोज सांगायचे ते देव नाही, देव नाही, देव नाही.
त्यांचं एकदा एका व्याख्यान पुण्यातल्या एका कॉलेजच्या मुलाने ऐकलं आणि तो मुलगा फार प्रभावित झाला. त्याने विचार केला आता जेव्हा गावाकडे जाईल तेव्हा अख्खं देवघर उचलून आणि पाण्यात फेकून देऊ. चांगलं पटवून दिलं या सरांनी. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला ते सर भेटले सारसबागेत स्वारगेटच्या जवळ. कुठं? ते चालायला आले होते. 4-2 फेऱ्या तिथं मारल्या आणि जाताना त्यांनी गणपतीला हात जोडले. त्यानं गणपतीला हात जोडले. हा पळतच गेला. म्हटला सर काल तर मी तुमचं व्याख्यान ऐकलं ते ऐकून इतका प्रभावित झालो होतो का मी घरातले देव फेकून देण्याची तयारी करतोय, तुम्ही देवाला हात जोडताय. त्यांनी सांगितलं हो जोडतोय पण नाही असं सांगत आलोय जन्मभर, पण असला तर परत पंचायत नको, त्यामुळे आत्ता नमस्कार करून घे. हे अशा अनेक गोष्टी.